ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव सर आपल्यासोबत आहे। आज उद्धव ठाकरेजी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। काय नियोजन आहे, काय सांगणार? असं आहे की कळमेश्वर तालुक्यामध्ये तिथले आमचे उपजिल्हा प्रमुख घनश्याम यांनी एक छत्रपती आणि तिथल्या संस्थेने एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन अनावरण हे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्तेच व्हावं असा लोकांचा आग्रह आहे आणि गेले 6 महिन्यापासून ते वाट पाहत आहेत आणि त्याप्रमाणे आज उद्धव साहेबांनी त्यांना उद्घाटनाची वेळ दिलेली आहे आणि म्हणून उद्धव साहेब हे त्या शिवपुतळ्याच्या उद्घाटनाकरता येत आहेत आणि त्या निमित्तानं या पूर्व विदर्भाचा संपर्क नेता या नात्यानं मी जे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये 28 विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघ वाईज मी जे इच्छुक उमेदवार आहेत आणि तिथले जे काही आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचं या संदर्भामध्ये मत काय या संदर्भात मी चर्चा घडवून आणणार आहे। सर, इच्छुक उमेदवारांची भेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत आहे, काय शिक्कामोर्तब होईल काही नावांवर आज असं दिसतंय? माझा आग्रह राहणार आहे की प्रत्यक्षपणे तिन्ही पक्षाचे उमेदवार एकत्रितपणे जाहीर करायचे की अलग अलग करायचे वेगवेगळे हे ते पक्षप्रमुख ठरवतील, परंतु पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपले संभाव्य उमेदवार आणि संभाव्य मतदारसंघ आपल्याकडे कोणते राहू शकतात या संदर्भामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांना किमान तशा प्रकारचे सिग्नल्स द्यावेत, तशा प्रकारच्या सूचना कराव्या असा आग्रह माझा राहणार आहे। नाना पटोले यांनी नागपुरातच म्हटलं की नागपूर जिल्ह्यातल्या 12 पैकी आम्ही एकही जागा मित्रपक्षांना देणार नाही, आम्हाला सगळ्या लढायच्या आहे। नाना पटोले काय म्हणतात त्यांच्या पक्षाबद्दल याच्यावर मला काय भाष्य करायची गरज नाही, परंतु कदाचित नाना पटोलेंच्याकडं ही माहिती कमी असेल, नाना पटोलेंचा अभ्यास कमी असेल की त्या ह्या 12 मतदारसंघामध्ये शिवसेना आहे। नाना पटोलेंना असं कदाचित वाटत असेल की ह्या 12 मतदारसंघामध्ये शिवसेना नाही, तर त्यांचा तो भ्रम आहे एवढंच मी त्यांना सांगेन। किती नागपूर जिल्ह्यात किती जागांवर दावा आहे तुमचा? असं आहे की न्यायिकदृष्ट्या ज्या 2019 साली शिवसेना भाजपानं 14 जागा जिंकल्या होत्या, भले आज शिवसेना आणि भाजपा आम्ही एकत्र नसू, परंतु नैतिकदृष्ट्या आणि न्यायिकदृष्ट्या त्या 28 पैकी 14 जागांवर माझा दावा कायम राहणार आहे। संपूर्ण विदर्भात 62 जागा आहे, 62 पैकी किती जागा तुम्ही विचार करताय ठाकरे गट? असं आहे की संपूर्ण विदर्भामध्ये ज्या 62 जागा आहेत त्यापैकी 28 जागांचा संपर्क नेता म्हणून मी आहे आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्याचे आमचे दुसरे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आहेत, त्यामुळं ते तिकडे किती मागतायत या संदर्भात त्यांच्याकडे माझी चर्चा झालेली नाही, परंतु मी मात्र माझ्या कार्यक्षेत्रामध्ये या जागा मागतोय। नागपूर जिल्ह्यात 12 पैकी किती जागा आणि कुठले मतदारसंघ तुम्हाला हवे? ज्या नागपूरमध्ये नागपूर म्हणजे रामटेक आणि नागपूर मिळून ज्या 12 जागा तुम्ही म्हणताय, कारण हे 2 लोकसभेचे मतदारसंघ आहेत, इथं किमान 4 जागा ह्या मला मिळायलाच पाहिजेत। सर, आज जाहीर करणार नाही, परंतु काही अंतिम निर्णय होऊ शकतो, कारण की प्रत्यक्ष उमेदवार जे आहे संभाव्य उमेदवार ते उद्धवजींना भेटणार आहेत, तर पक्षांतर्गत तरी ठरू शकतो? अगदी बरोबर प्रश्न तुम्ही विचारलात। पक्षांतर्गत हे उद्धव साहेबांकडून आम्हाला त्यांनी आज स्पष्ट करावं हा आग्रह माझा राहणार आहे, कारण विदर्भाचा संपर्क नेता म्हणून विदर्भातल्या जनतेची तळमळ, विदर्भातल्या जनतेची भावना आणि विदर्भातले पक्षाचे जे पदाधिकाऱ्यांनी सगळे आमचे सहकारी आहेत, मी कधी कोणाला कार्यकर्ते म्हणत नाही, आमचे सहकारी आहेत, त्यांच्यामध्ये शिवसेना काय आहे आणि विदर्भातल्या लोकांना शिवसेना किती पाहिजे याचा मी अनुभवतोय। मी 43 वर्ष राजकारणामध्ये आहे, त्यामुळं उद्धव साहेबांच्याकडं मी एक आग्रह धरणार आहे की आपण या संदर्भामध्ये आम्हाला इंटरनल सांगा, जाहीर नाही सांगितलं तरी चालेल। सर, विदर्भामध्ये 62 पैकी काँग्रेसचं असं मत आहे की 40 पेक्षा जास्त जागा त्यांना लढायच्या आहे, मग उरलेल्या ज्या 22 जागा आहेत त्या मित्रपक्षांसाठी। मी तुम्हाला पुन्हा सांगतो की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवारसाहेब गट आणि आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी आहे, त्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठल्याही चर्चेला बाधा येईल असं मी बोलणार नाही, परंतु काँग्रेस काय म्हणतात आणि नाना पटोले काय म्हणतात याचा फार मी विचार करण्याची गरज नाही। माझा पक्ष काय म्हणतो, माझ्या पक्षाचे पदाधिकारी काय म्हणतात, माझा पक्षाची ताकद त्या भागामध्ये किती आहे ही पुराव्यानिशी सिद्ध करून मी बैठकीला तयार आहे आणि नैतिकदृष्ट्या आणि न्यायिकदृष्ट्या 2019 साली
1990 सालापासून शिवसेनेच्या या भागामध्ये किती जागा निवडून आल्या आहेत त्याचा सगळा मी अभ्यास केलेला आहे आणि त्यावेळचे सगळे लांब असलेले आमचे लोक त्यांना मी जवळ केलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची ताकद इथे किती उभी राहिली ही कदाचित काही पक्षाच्या नेत्यांना माहीत नसल्यामुळं ते तसं वक्तव्य करत असावेत. सर, दुसरा एक विषय होता की अक्षय शिंदेचं जे एन्काउंटर झालं त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी शंका व्यक्त केलेली आहे. त्यांनी एक ऑडिओ क्लिप पण दिलेली जाहीर केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबद्दल काय शंका व्यक्त केली हे काय मी बघितलं ना ऐकलं नाही. पण सुरुवातीच्या काळामध्ये अक्षय शिंदेला शिक्षा झाली ती झालीच पाहिजे ह्या भावनेचे सगळेच होते. आम्ही देखील होतो, आजही आहोत. अक्षय शिंदेला शिक्षा झाली याचं कोणाला दुःख नाही वाटलं, पण शिक्षा ज्या प्रकारे झाली हे संविधानाला धरून नाही, आपल्या संसदीय कार्यप्रणालीला धरून नाही आणि आपल्या प्रशासकीय प्रणालीला सुद्धा धरून नाही. अशा पद्धतीनं कुठल्या तरी पक्षाच्या नेत्यांच्याकडे संशयाची सुई आहे, ते आज फरार आहेत, त्यांना अटक झालेली नाही आणि म्हणून कदाचित काही गोष्टी समोर येतील आणि ते पुरावा म्हणून अक्षय शिंदे ठरू शकतो आणि म्हणून तो पुरावा नष्ट करण्याकरताच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला तर नाही ना, अशी समस्त महाराष्ट्राच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे आणि त्याला काही पुरावे आता समोर येत आहेत. त्यातला पुरावा एखादा जर जितेंद्र आव्हाडांच्या हातामध्ये आला असेल तर ते तसं बोलले असतील. अर्थ विभागाने क्रीडा विभागाच्या एका प्रस्तावावर म्हटलेलं आहे की योजनांमुळे ताण येतोय, याच्यावर काय वाटतंय? मी तुम्हाला सांगतो, 1995 सालापासून मी आमदार म्हणून विधिमंडळामध्ये काम करतोय. अजितदादा पवार यांच्यापूर्वी मी अनेक अर्थमंत्री बघितले. अर्थमंत्र्याचं काम हे ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळेला त्या विभागाला किती कोणकोणत्या प्रकारचा किती निधी द्यायचा, कोणकोणत्या विभागाचे किती प्रस्ताव मंजूर करायचे आणि कसं निधीचं वाटप करायचं आणि नंतर काही आपत्ती आली तर कसे पैसे उपलब्ध करून द्यायचे, इतकंच मर्यादित काम अर्थमंत्र्यांचं असायचं. पण आज अजितदादा पवारांच्याबद्दल मला कितीही आदर असला तरी राज्याची एक आर्थिक घडी, राज्याची आर्थिक शिस्त आणि अर्थमंत्र्याच्या मर्यादा अजितदादा पवार यांनी पूर्णपणे ओलांडलेल्या आहेत. आज अजितदादा ठरवेल त्याच खात्याला निधी, अजितदादा ठरवेल त्याच कामाला निधी, अजितदादा ठरवेल त्याच विभागाला निधी, अजितदादा ठरवेल त्याच आमदारला निधी. अरे अजितदादा काय आपल्या काय स्वतःच्या खिशातून पैसे देतात काय? राज्याच्या तिजोरीतून देतात. राज्याच्या आलेल्या तिजोरीमधल्या आलेल्या निधीचं या ठिकाणी नियोजन करणं आणि वितरण करणं हे अजितदादाचं काम आहे. पण माझ्या पक्षाचा आमदार आला, त्यांनी कोणाला तरी शब्द दिला, त्याला एवढे कोटी तेवढे कोटी, असे अर्थमंत्री मी बघितले नाहीत. मी अनेक अर्थमंत्री बघितले आहेत. महाराष्ट्रानं सावध झालं पाहिजे. या अर्थमंत्र्यांनी राज्याची आर्थिक स्थिती, आर्थिक शिस्त आणि आर्थिक घडी ही पूर्णपणे या ठिकाणी विस्कटलेली आहे. याचा धोका महाराष्ट्राला निर्माण झालेला आहे. शेवटचा प्रश्न माझा सर, महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट किती जागा लढणार आणि कधी जाहीर होणार आहे सीट शेअरिंगचं सूत्र? असं आहे की ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला काँग्रेसची राज्यामध्ये एकही जागा नव्हती. एक बाळू धानोकर चंद्रपूरमधून निवडून आले होते, ते दुर्दैवाने त्यांचं निधन झालं होतं. पवारसाहेब गटाच्या 4 होत्या, त्यातले 1 खासदार तिकडे गेले, 3 पवारसाहेबांबरोबर राहिले. उद्धव साहेबांच्या 18 जागा निवडून आल्या होत्या, परंतु त्यांच्याबरोबर 6 खासदार राहिले. उद्धव साहेबांच्या खासदारकीच्या जागा कमी निवडून आल्या, राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राईक रेटप्रमाणे जास्त निवडून आल्या आणि 0 सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसच्या जागा ह्या जास्त निवडून आल्या. त्यामुळं थोडंसं कळत नकळतपणे मी हे फार जबाबदारीनं विधान करतोय, माझ्या राजकीयदृष्ट्या अडचणीचं आहे. थोडंसं उद्धव साहेब हे प्रेशर खाली आल्यासारखे मला दिसतात. पण मी उद्धव साहेबांना एवढंच सांगेन की प्रेशर खाली येण्याची गरज नाही. आज महाराष्ट्राला तुमच्यामुळंच महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे, तुमच्यामुळंच. आणि म्हणून आजही महाराष्ट्र तेच बघतोय की तुम्ही कमीत कमी जागा घेऊन जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न जरूर करा, परंतु कमीत कमी जागा घेण्याचा विचार करायचं काही कारण नाही. शेवटी आपल्या जागा 2019 सालाला 1 नंबरला उद्धव साहेबांचा पक्ष होता,
2 नंबरला पवारसाहेबांचा पक्ष होता आणि 3 नंबरला काँग्रेस पक्ष होता. त्यामुळे आज काँग्रेसचे लोक जे 12 जागांपैकी आम्ही एकही जागा वगैरे देणार नाही म्हणतात, मला हे नम्रपणे लक्षात आणून द्यायचं आहे की 2019 कुणीही विसरू नये. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.